हे DTSचं बॉईज होम आहे। या ठिकाणी सर्व जे मुलं आहेत ते राहणार आहेत। यासोबत आमचे स्टाफ सुद्धा या ठिकाणी मुलं जे आहेत ते राहणार आहेत, ते मुलं स्टाफ्स आहेत। त्याच प्रकारे या घरामध्ये सध्या DTS सुरू आहे आणि हे DTS फार चांगल्या रीतीने या ठिकाणी सुरू झालेलं आहे। आतमध्ये छान हॉल आहे आणि या हॉलमध्ये DTS सुरू होत आहे। हॅलो, माझं नाव जॉन डोंगरदेव आहे आणि मी औरंगाबाद या ठिकाणी विथ मिशन या संस्थेमध्ये काम करतो आणि DTS जे डिसायपलशिप ट्रेनिंग स्कूल आहे त्या शाळेमध्ये ते मी आणि माझी पत्नी दोघं मिळून आम्ही पोलिंग करत आहोत। 1997 मध्ये ज्यावेळेस औरंगाबादला आम्ही आलो त्यावेळेस दृष्टांत घेऊन आलो की महाराष्ट्रामधील मराठी भाषिक जे विद्यार्थी आहेत त्यांना DTSमधून शिक्षण मिळावं, एक चांगले काम करी किंवा चांगले शिष्य तयार व्हावे आणि महाराष्ट्रामध्ये वेगळ्या भागामध्ये जाऊन त्यांनी मंडळीची स्थापना करावी किंवा ज्या लोकांमध्ये सुवार्थ नाही त्यामध्ये सुवार्थ घेऊन जावी, ह्या उद्देशाने 1997 मध्ये आम्ही पहिली बॅच सुरुवात केली आणि तेव्हापासून आम्ही DTS या ठिकाणी सुरुवात रन करत आहोत। मी जवळजवळ 15 DTSमध्ये काम केलं आणि ह्या वेळेमध्ये ह्या DTSमध्ये जवळजवळ 10 वर्षाच्या गॅपनंतर मी पुन्हा काम करत आहे। त्याआधी मी आता यावेळेस चर्च प्लांटिंगचं जे कार्य आहे ते कार्य मी महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात याचं ते कार्य पाहत आहे आणि सोबत माझं अंतर्गत आहे की जे DTS जे नवीन लोकांना घडवण्याचं एक साहित्य निर्माण केलं आहे किंवा मार्ग दिला आहे त्यामध्ये काम करावं माझं अंतर्गत आहे आणि DTS मुख्य उद्देश आहे की देवाला ओळखणे आणि त्याची ओळख करून घेणे। तर नक्कीच DTSच्या पिरियडमध्ये कालावधीमध्ये आम्ही असं वातावरण करू इच्छितो की ज्यामध्ये त्यांना शिक्षणाद्वारे वेगळ्या ॲक्टिव्हिटीजद्वारे देवाची ओळख होईल, त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन होईल, त्यांचं जीवन बदलेल आणि चांगले शिष्य खरे शिष्य तयार होऊन ते वेगळ्या भागामध्ये ते प्रकाश होऊन त्या ठिकाणी देवाचं राज्य त्यांच्या जीवनाद्वारे त्या भागामध्ये येईल हा एक उद्देश आहे आणि म्हणून मी ह्या DTSमध्ये आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांचं स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि माझी प्रार्थना आहे की प्रत्येकाचं जीवन परिवर्तन होत आणि पुन्हा त्यांच्या भागामध्ये जाऊन देवाचं सुवार्थ किंवा कार्य त्यांनी कंटिन्यू करा ही माझी प्रार्थना। धन्यवाद। मी उर्मिला जॉन डोंगरदेव या DTSमध्ये को-लीडिंग करत असताना मी ही अपेक्षा करते विद्यार्थ्यांकडून की त्यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये देवाचं कार्य व्हावं, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्यांनी भरावं आणि त्यांच्या जीवनामध्ये बदल व्हावा आणि विशेष करून की महाराष्ट्रामध्ये त्यांच्याद्वारे संजीवन यावं, त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये देवाचं कार्य व्हावं, एक चांगले मजबूत शिष्य देवाने त्यांना तयार करावे आणि म्हणून या DTSमध्ये मी त्यांचं स्वागत करते आणि ही शुभेच्छा बाळगते की देवा त्यांना आशीर्वादित करावं आणि त्यांच्या जीवनाद्वारे महान गोष्टी त्यांनी कराव्या। धन्यवाद। गॉड ब्लेस। सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम। मी प्रेमल अवसरमल या DTSमध्ये स्टाफ म्हणून काम करणार आहे। अतिशय आनंद वाटतो की या DTSमध्ये मला एक संधी भेटलेली आहे की मी स्टाफ म्हणून काम करू शकतो। आलेले सर्व विद्यार्थी जे आहेत त्यांच्यापासून मी ही अपेक्षा ठेवतो की त्यांनी प्रभू येशूच्या वचनामध्ये जास्तीत जास्त वाढावं, प्रार्थनेमध्ये जास्तीत जास्त वाढावं व खरे शिष्य बनून या ठिकाणाहून जावं आणि देवाचं राज्य जास्तीत जास्त आणावं। आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून स्वागत करतो व त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। मे गॉड ब्लेस यू। आमेन। थँक्यू। हॅलो, माझं नाव कविता प्रेमल अवसरमल आहे आणि मी ह्या 2012चं जे DTS आहे त्याच्यावर मी काम करणार आहे। माझी इच्छा आणि अपेक्षा हीच आहे, जे ध्येयवाक्य आपल्या DTS आहे की देवाला ओळखणे व देवाची ओळख करून देणं, माझी इच्छा हीच आहे आणि प्रार्थनासुद्धा आहे जे आलेले आमचे भाऊ बहीण आहेत, जे स्टुडंट आहेत त्यांच्याकडनं की त्यांनी देवाची ओळख करून घ्यावी आणि इतरांपर्यंत ती घेऊन जावी, जेणेकरून अधिक देवाचं गौरव व कार्य होईल। आणि मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते व तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते की येणाऱ्या दिवसांमध्ये देवाचं कार्य अधिक तुम्ही त्याला ओळखावं आणि इतरांपर्यंत घेऊन जावं। थँक्यू। मी वंदना जेम्स अवसरमल 2012 या DTSमध्ये मी स्टाफ म्हणून काम करत आहे आणि माझी अपेक्षा ह्या DTSमधनं ही आहे की देवाचे एक उत्तम शिष्य म्हणून विद्यार्थी तयार व्हावे आणि प्रभू येशूच्या मार्गाने चालणारे आणि विशेष करून या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणांमध्ये जाऊन देवाचं कार्य अधिक पुढे नेऊन व्यक्तिगत त्यांच्या जीवनामध्ये देवाची ओळख करून द्यावी आणि इतरांना महाराष्ट्रामध्ये करून द्यावी ही अपेक्षा बाळगते।
आलेल्या सर्व विद्यार्थी जे आहेत त्यांचं मी स्वागत करते आणि शुभेच्छा देते की त्यांनी त्यांचं हे DTS अधिक यशस्वीपणे पार करावं. देवाला धन्यवाद देते. गॉड ब्लेस यू. माझं नाव भारती रॉबर्ट शेखर आणि मी या DTSमध्ये स्टाफ म्हणून काम करते. आणि या DTSमध्ये माझी हीच अपेक्षा आहे विद्यार्थ्यांकडनं की त्यांनी चांगले शिष्य बनावं आणि परमेश्वराला अधिक रीतीने जवळून त्यांनी ओळखावं. आणि जसं वायरनचं जे ध्येय आहे की देवाला ओळखणे आणि इतरांना त्याची ओळख करून देणे, तर हीच इच्छा आहे की त्यांनी या DTSमध्ये अधिक रीतीने देवाला ओळखावं आणि त्यांची देवाची ओळख झाल्याच्या नंतर इतरांना देवाची ओळख करून द्यावं. त्यांच्याद्वारे या महाराष्ट्रामध्ये संजीवन यावं ही इच्छा या DTSमधनं आहे. आणि आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मी RVM औरंगाबादतर्फे स्वागत करते आणि हीच शुभेच्छा देते की या DTSमध्ये देव त्यांना अधिक रीतीने आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. माझं नाव रॉबर्ट सेलार, मी पुण्याचा आणि मी DTSमध्ये काम करत आहे. तर ह्या DTSमध्ये माझ्या अशा अपेक्षा आहे की खरोखर DTS देवाने आशीर्वादित करावं. प्रत्येक विद्यार्थी सामर्थ्याने भरला जावा आणि विशेष करून देवाच्या पाचारणाखाली सर्वांनी मिशन कार्यात सहभागी व्हावं आणि महाराष्ट्रामध्ये एक नवीन अद्भुत रिवायवल जे संजीवन आहे ते यावं हीच माझी ह्या DTSकडून अपेक्षा आहे, आशा आहे आणि देवाकडे प्रार्थना आहे. तर ह्या सर्व DTS विद्यार्थ्यांना मी प्रार्थनापूर्वक अभिनंदन, शुभेच्छा आणि त्यांचं स्वागत करते. हाय, माझं नाव प्रियंका बत्तीसे आहे आणि मी 2012 ह्या DTSमध्ये स्टाफ म्हणून काम करत आहे आणि मी खूप आनंदी आहे. ह्या DTSमध्ये मी स्टाफ म्हणून आहे आणि माझी अशी इच्छा आहे की जे या ठिकाणी विद्यार्थी आलेले आहेत, बरेच अशा अपेक्षा आहेत त्यांच्याकडनं, पण एक अशी अपेक्षा आहे की त्यांनी एक खंबीर आणि समर्पित देवाची लेकरं व्हावीत आणि इतर लोकांना त्यांनी आशीर्वादित करावं. आणि मी सर्व विद्यार्थ्यांचं या DTSमध्ये स्वागत करते आणि त्यांना खूप शुभेच्छा देते. ऑल द बेस्ट. गॉड ब्लेस यू. थँक्यू. माझं नाव जस्टिन मॅन्युअल आहे. मी आर्वी जिल्हा वर्धा येथून आलेलो आहे. या ठिकाणी मी 2012च्या DTSमध्ये एक स्टाफ आहे आणि या DTSपासून या लेकरांनी बरंच काही शिकावं, आपलं व्यक्तिमत्व विकास घडवावा आणि दुसरी देवाशी चांगला संबंध जोडून देवासाठी चांगला सेवक व्हावा अशी मी अपेक्षा करतो. आणि याकरिता मी संपूर्ण वाळा मंडळातर्फे देवाला या लेकरांना हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. माझं नाव पुनीत गायकवाड आहे आणि मी युथ इंटरमिशनमध्ये सेवा कार्य करत आहे आणि मी 2012 DTSसाठी या ठिकाणी स्टाफ म्हणून कार्य करणार आहे. आणि माझी हीच प्रार्थना राहील की या DTSमध्ये जे विद्यार्थी या ठिकाणी घडवले जाणार आहेत त्यांना देवबाप्पा त्या सानिध्यामध्ये त्याची वाढ व्हावी आणि ते त्या ठिकाणी देवाच्या सेवा कार्यासाठी उभे राहावे हीच माझी या ठिकाणी इच्छा आहे. आणि ते कार्य करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि मी विद्यार्थ्यांना हेच उत्तेजन देईन की त्या या ठिकाणी आले आहे आणि ते या ठिकाणी घडून देवाचं कार्य करेन. तर या ठिकाणी मी सर्व येणाऱ्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो.